मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनासाठी सुरू केलेल्या लढ्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आज म्हणजेच आजच्या 1 वर्षाला जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आणि हे आंदोलन जे हे तब्बल 1 वर्षभर चाललेलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी या आंदोलनादरम्यान 5 आमरण उपोषणं केलेली आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आहेत. दादा, काय सांगणार? आज तुम्ही उभारलेल्या लढ्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. हां, शेवटी समाजानं एक ताकदीनं एक जीवानं हा लढा लढलाय. समाज एकत्र येत नव्हता. तो आलाय. ते चॅलेंज होतं की मराठा समाज एकत्र आणणं. कारण लोक खूप नाव ठेवायचे माझ्या समाजाला. माझा समाज एकत्र आला. खूप मोठी गोष्ट झाली. आज आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ती की माझा समाज एकत्र आलाय. प्रश्न एक ना एक दिवस एक असल्यावर सुटत असतो आणि न मिळणारं आरक्षण सुद्धा त्याच एकजुटीमुळे मिळालंय. माझा मराठा समाज एक झालाय. सगळं श्रेय माझ्या मराठा समाजाला. 1 वर्षभर चाललेल्या या आंदोलनात तुम्ही 5दा आमरण उपोषण केलेलं आहे. विविध मागण्या तुम्ही सरकार दरबारी मांडल्या. सरकारचे शिष्टमंडळ या ठिकाणी आले. सरकारचे विविध मंत्री या ठिकाणी आले. नेमकं कुठल्या गोष्टी मराठा समाजाला पदरामध्ये पडलेल्या आहेत? नाही, आता ते किती पडल्या काय पडल्या हे समाजाला तर माहीतच आहे. कारण कुणबीतून आरक्षण न मिळणारं मराठा समाजाला मिळालंय. न मिळणारं आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे. मराठा समाजाचे दुसरेही कामं खूप झालेत. पण आमच्यासाठी आजचा दिवस यासाठी महत्त्वाचा आहे की समाज एकत्र येत नव्हता. तो आनंद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की माझा समाज ताकदीने एकजूट सगळा झालाय. हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपलं कुटुंब जर एकत्र असलं तर कसलं संकट आलं तर कुटुंब तोडू शकतं. त्यासाठी कुटुंब एकत्र असायला लागतं अगोदर. तसं माझा परिवार, माझं कुटुंब, माझा 6 कोटी मराठा समाज तो एकत्र असला की सहज संकट तोडू शकतो आम्ही. न मिळणाऱ्या गोष्टी मिळू शकतात आणि आरक्षण तर काय साधा विषय आहे मराठा समाजापुढं. किती दिवस लढायची वेळ आली तरी आम्ही लढायला खंबीर आहे. पण आरक्षण राहिलेल्या मराठ्यांना सुद्धा ओबीसीतूनच आम्ही घेणार. त्याशिवाय आम्ही हटत नाहीत. मग जी किंमत मोजायची वेळ येईल ती मोजायची आमची तयारी. सगळे सोयऱ्याची जी तुमची मागणी आहे त्यासाठी तुम्ही आता वर्ष होत आलं तुम्ही पाठपुरावा करत आहेत. त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झालेत त्याला देखील आता 1 वर्ष होत आलंय. मात्र ते गुन्हे मागे झालेले नाहीये. तुमच्या काही मागण्या ज्या आहेत ते सरकार दरबारी अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत. नाही, आता आम्ही तर सोडत नाहीत. आम्ही हाल सोडणार बी नाहीत. कारण आता शेवटी सत्तेत देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना मराठ्यांचा द्वेष आहे. मराठ्यांचा राग आहे प्रचंड. द्यायचं का नाही सध्या तरी त्यांच्या हातात आहे सध्या. कारण समाजाचं काम ताकदीनं लढा लावून धरणं आहे, ते आम्ही समाजानं किंवा आम्ही सगळ्यांना आम्ही लावून धरला. आम्ही हटत नाही. नाही दिलं तर बघू. घोडा मैदान समोरच आहे आता. बघूयात कसे देत नाहीत. नाही दिलं पाडायचे कोबा करायचे समाज ठरवणार. आजच्या 1 वर्षाला तुम्ही घोषणा केली होती की छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला कुठे टाकलेलं आहे. तर मग ते उपटणार असं तुम्ही म्हणाला होता. त्यात तुम्ही यशस्वी झाला का? हा, मग शेवटी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणच मिळू देणार नाही म्हणले होते. 57 लाख नोंदी म्हणलं तर 1.5 पावणे 2 कोटी मराठा आरक्षणात गेले. आता काय थोडं राहिलाय. आता थोडा राहिलाय. कारण आम्ही आहेतच ओबीसी पहिल्यापासूनच. हे नंतर आले. हे छगन भुजबळ हे नंतर आलेत. आम्ही 1884 पासून आहेत. हे आता 90ला आलेत आणि 89 आरक्षणात. 1967ला काही जण आलेत. हे आता आलेत. आम्ही पूर्वीपासूनच आहेत. फक्त आमचा हिस्सा त्यांना द्यायचा नाही. हा. आणि ते खोटं बोलणार बाहेर आमच्या ताटात खात्यात आणि आमच्या ताटात खात्यात. अरे, आमचं जर तुम्ही वाटणीच वाटून द्यानात, सगळं वावरच तुम्ही खायला लागलात. तुम्ही भावहिस्साच द्यायला तयार नाहीत. हे कोणचे भाऊ आहे तुम्ही? सगळं तुम्हालाच खायचंय. आमचं आम्हाला द्या ना. तुम्ही कवर खाता? तुम्ही 1 वर्षभर आंदोलन पेटवलेलं आहे. 1 वर्षभर आंदोलन चाललेलं आहे. या दरम्यान सरकार तुमच्या या ठिकाणी आलं. मुख्यमंत्री येऊन गेले. काही मागण्यांची पूर्तता झाली. काही मागण्या अद्याप बाकी आहे. तुम्ही वाशीला देखील गेला होता. त्या ठिकाणी तुम्हाला अध्यादेश देण्यात आला. मात्र काही मागण्या प्रलंबित आहे. आता इलेक्शन आहेत. तर मग कशी रणनीती असणार आहे? नाही, आमची मागणी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही आहे. आणि त्या मागणीवर आम्ही ठाम आहेत. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पण द्या. कारण त्याच्या अधिसूचना काढल्या त्यावरती सुद्धा आम्ही ठाम आहेत. त्याबद्दल काय दुमत असण्याचं काही कारणच नाही. तीनही गॅजेट हैदराबाद गॅजेटसह सगळे लागू करा. याच्यावरती आम्ही ठाम आहेत. आमच्या भूमिकेवर आम्ही कायम ठाम आहेत आणि ते आम्ही मिळवणार आहेत. नाही दिलं तर यांना सत्तेतून घालवणार आहेत आम्ही. तुम्ही या आंदोलनादरम्यान गावांचे दौरे केले. त्याचबरोबर तुमच्या बैठका झाल्या, संवाद दौरे झाले. कशा प्रकारचा अनुभव होता? आणि या वर्षभरात तुम्हाला नेमकं काय भेटलेलं आहे? काय तुम्ही गमावलेलं आहे? आता ती चर्चा होईलच आता बैठकीत. काय फायदा झालाय काय नाही ते तर समाजाला माहीतच आहे. कारण मीडियाच्या समोरच मी सगळं बोललेलो आहे. परंतु आज शेवटी कानीपायनं बैठक घ्यायची होती. कारण 1 वर्ष पूर्ण होतंय. कारण आम्ही कामं सोडून कोणाला यायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे. आणि मराठवाड्यात सगळ्या तालुक्यात दौरे आहेत घोंगडे बैठकाचे. त्यामुळं
काम सोडून कोणीच यायचं नाही हे स्पष्ट सांगितल्यामुळं कोणीच नाही. इथं तुम्हाला जे ठराविकच माणसं तेवढ्यासाठीच आलेत. नसता इथं ही एक हाक मारणं आणि लाखांना मराठी येणं संगच होत असते. हां, आता प्रत्येक तालुक्यात घोंगड्या बैठकात एकही काम नाही. उलट 2 गाड्यावाली इथं आत्ता होते तुम्ही बसायच्या आधी. त्यांना सांगितलं तुम्ही बैठकीत थांबायचं नाही. तुमच्या बैठकाला जायचं तुम्ही. गेवरा तालुक्यातल्या 2 गाड्या इथं आल्या होत्या. ते बघा तुमच्या समोर ते उठून गेले. म्हणजे आम्ही कामाला महत्त्व देतो. आम्हाला काय कोणाला दाखायची गरज नाही. आपण आपले तालुके सांभाळायचे. आपण आपल्या लोकांना तिकडं बैठक घेऊन जागा करायची आणि आम्हाला कोणाला दाखवायचे लोकं जमून. आमची ताकद सगळ्या दुनियेने बघितलेली आहे. आता काय दाखवायची गरज नाही आम्हाला कोणाला. मराठा आरक्षण आंदोलनाला छगन भुजबळ यांनी वारंवार विरोध केलेला आहे. त्यामुळे छगन भुजबळ तुमच्या टार्गेटवर होते. त्याचबरोबर महायुतीमधील अनेक जे महायुती म्हणजे भाजपमधील अनेक नेते तुम्ही त्यांना खडेबोल सुनावलेले आहेत, त्यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. कसं वाटतं यांच्याकडून अपेक्षा काय आता आमदारांकडून, खासदारांकडून? हे बघा, शेवटी समाज तर एक झालाय. त्या माध्यमातून समाजाला ताकद दाखवणं गरजेचं होतं. आम्हाला जिथं ताकद दाखवायची तिथं मराठ्यांनी ताकद दाखवलेली. आता अ, आमच्या बाजूनं कोणत्या आमदारानं, खासदारानं बोलावं न बोलावं हा पुढचा भाग आहे. आम्हाला शक्तीसुद्धा आमची दाखवणं गरजेचं होतं. त्याच्यामुळं सगळ्यांनी ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं राहावं ही मात्र आमची भूमिका आहे आणि त्यांनी पण ती ठेवली पाहिजे. आता मिळवायचं कसं हे मात्र आम्ही जनता ठरवू. लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर हा मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि याचा फायदा जो आहे तो महाविकास आघाडीला झाल्याचं आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. आणि आता विधानसभेची निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. कशा प्रकारची रणनीती असणार आहे आणि तुम्ही कशी खबरदारी बाळगून आहात? नाही, आणखीन नाही. आम्ही निर्णयच घेतला नाही. विधानसभेला काय करायचंय, पाडायचं का उभा करायचा. आता 29 ऑगस्टला म्हणजे आज बैठक होती आमची महाराष्ट्रातली. आम्ही 50-55 एकर नीटसुद्धा केली होती जमीन. कारण 20-22 लाख लोकं त्या बैठकीला येणार होते. आम्ही ठरवणार होतो. परंतु निवडणुका त्यांनी डिसेंबरमध्ये घातल्यामुळं आम्ही सुद्धा आमची बैठक पुढे ढकलली. बघूयात आता ज्यावेळेस राज्यातल्या मराठ्यांची बैठक होईल त्यावेळेस ठरवू पाडायचे का उभा करायचे. दादा, एक शेवटचा प्रश्न. मराठा आरक्षण आंदोलनाला आज 1 वर्ष होतं आहे. त्याचबरोबर तुम्ही शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाची घोषणा केलेली आहे. नेमकं या आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे? शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. गोरगरीब ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे. 18 पगड जातीच्या लोकांना, मुस्लिम, दलितांना न्याय मिळाला पाहिजे. धनगर मराठ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. यासाठी जर 30 सप्टेंबरपर्यंत सरकारनं जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही काढले तर आंदोलन निवडणुकीच्या स्वरूपात शेतकऱ्यांनी करावं. ते मिशन 2024 आंदोलन म्हणूनच हातात घ्यावं. यांना पाडायचं, यांना सोडायचं नाही. सगळ्यांनी मिळून पाडायचं यांना. शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी नाही काढले ना, हेच आपलं 2024चं आंदोलन आता. यांना पाडायचं. वर्षभरात मराठा समाजाच्या 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या. त्याचबरोबर मराठा समाज जो आहे तो संघटित झालेला आहे. तर मग या गोष्टींवर, या बाबींवर तुम्ही समाधानी आहात का? का अजून काही प्रयत्नशील तुम्ही राहणार आहात? सगळ्या मराठ्यांना कुणबीत आरक्षण मिळाल्याशिवाय, ओबीसीत आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही. सगळ्या मराठ्यांना महाराष्ट्रात त्याशिवाय हटत नाही आणि हे आंदोलन थांबत बी नाही. नसता सगळे पाडणार ह्यावेळेस. 113 आमदार गेलेच म्हणून समजायचे यांची जागा. एकूणच आपण या ठिकाणी पाहू शकतो, आज मराठा आरक्षण आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. मनोज जरांगे पाटील आधी जेवढे ठाम होते तेवढेच ठाम आज पाहायला मिळत आहे. सरकारने सरसकट मराठ्यांना आरक्षणाची अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर सरकारने ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्या. नसता सरकारला मराठा समाज कचका दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणतात. गौरव साळी, मुंबई तक, अंतरवाली, सराटी.